शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीने एक विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र मराठवाड्यामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आणि मराठवाड्यातीलच आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहे। कैलासजी, खरं तर धाराशिवमध्ये तुमचा जो मतदारसंघ असेल यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आता सरकारच्या वतीने हे विशेष पॅकेज जाहीर केलेलं आहे, कसं बघता या पॅकेजकडे? राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला। पॅकेज जरी आकडा फुगवून असलं, खूप मोठं पॅकेज आकडा फुगवून सांगितलेलं असलं, यांनी सांगितलं की बाकीच्या कुठल्याही राज्यापेक्षा आमचं पॅकेज जास्त आहे, प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मदत जर बाकीच्या राज्यापेक्षा जास्त दिली असती तर तुम्हाला तो बोलण्याचा अधिकार होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बाकीचे राज्य पंजाब सारखं सिंगल इंजिन सरकार, तुमचं डबल इंजिन तुम्ही नेहमी मानता म्हणून ते सिंगल इंजिन म्हणतो मी त्यांना, ते जर 50 रुपये हेक्टरी देऊ शकत असेल तर महाराष्ट्रानं 18,500 रुपये हेक्टरी घोषणा करून आता 10,000 रुपये त्यांनी आज वाढवण्यास सांगितलं। तर पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 18,500 कुठं 50,000 कुठं, आणि तुम्ही म्हणता की आमचं पॅकेज मोठं आहे। प्रत्यक्ष शेतकऱ्याला जी मदत जाणार आहे तिथे त्यांच्या 1/3 तिसरा हिस्सा सुद्धा नाही, आणि मग पॅकेज कसं मोठं म्हणता? ते पॅकेज मोठं असं उपयोग नाही, बाकीच्या गोष्टी आहेत त्यात, पायाभूत सुविधा पूर्णतून जबाबदारी त्या सरकारची। आता शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या जे पाल्य आहेत त्यांच्या बाबतीत परीक्षा शुल्क माफीचं सांगितलं तुम्ही। परीक्षा शुल्क असतं किती हो? 400-500 रुपये। तुम्ही शैक्षणिक शुल्क माफ केलं पाहिजे। जर शेतकऱ्यांची लेकरं उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगल्या मोठ्या शहरात जर शिक्षण घेत असतील तर शैक्षणिक शुल्क लाखो रुपये आहे, आणि त्या शैक्षणिक शुल्क न दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या लेकरांना कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं जात नाही, त्यांना परीक्षेला बस दिलं जात नाही। अशा वेळेस तुम्ही परीक्षा शुल्क सारखी गोष्ट माफ केली म्हणून घोषणा करायची आणि परत शैक्षणिक शुल्कासाठी कॉलेजने शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या मागे तगादा लावायचा, हा शेतकऱ्यांना कसा न्याय मिळू शकतो? तुम्हाला असं वाटतंय का की जी केलेली विशेष मदत आहे ती कुठेतरी कमी आहे, तुटपुंजी आहे असं म्हणायचंय का? ही मदत फक्त पॅकेजचा आकड्यांचा खेळ आहे, आकडा फुगवून सांगितलेला आहे। आणि खरी गरज आपण त्यांच्याच प्रेसमध्ये ऐकलं की 68 लाख हेक्टरवरलं पिकांचं नुकसान झालंय। मग ही योग्य वेळ नव्हती का कर्जमाफी करायची? ही योग्य वेळ नव्हती का? यापेक्षा वाईट वेळ कुठली असू शकते का? योग्य वेळ फक्त विधानसभेची निवडणूक असली कितीच असते। एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमच्या की अजून किती शेतकऱ्यांना नुकसान झालं तुम्हाला योग्य वेळ वाटणार आहे? ते असंही म्हणाले की कर्जमाफी करायच्या वेळेस करू, मात्र आता तात्काळ मदत करण्याची गरज आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीची एक वेगळी मदत दिली जाते। कर्जमाफीचीच आता गरज होती, तात्काळ कर्जमाफी करू शकत नव्हते का तुम्ही? आता खरी गरज कर्जमाफीची होती। कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज माफ केलं असतं आणि त्यांना जर नवीन कर्ज उपलब्ध करून दिलं तर शेतकरी टिकू शकला असता। मात्र तुम्ही म्हणतायत कर्जमाफी, मात्र बरेच असे शेतकरी आहेत की त्यांच्याकडे कर्जही नसतं, मात्र त्यांना देखील कुठल्या तरी मदतीची गरज असते। बऱ्याच जणांची घरं देखील वाहून गेलेली असं देखील आहे, त्यांना देखील अशा पद्धतीची मदतीसाठी ठीक आहे, ही मदत केली म्हणजे ही पुरेशी नाही मदत। या मदतीमध्ये समजा घरं वाहून गेली, त्यांना म्हणले आम्ही पीएम आवास मधनं मदत करू, मग त्याला परत प्रपत्र ड चा विषय येणार, अटी निकष येणार। आता काहीतरी घोषणा करायची, प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होणार हाही प्रश्न आहे ना। मात्र असं पण सांगितलं की दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीच्या अगोदर खरं तर ही मदत पुरवली जाईल, असं वाटतंय? दिवाळीच्या आधी ही सगळी मदत पुरवली जाईल? दिवाळीच्या आधी जर पंजाब प्रमाणे ह्यांनी घोषणा केली असती, त्याप्रमाणे मदत आली असती आणि कर्जमाफी केली असती तर दिवाळी शेतकऱ्यांची बरी झाली असती असं मला वाटतं। कारण आता पीक तर काहीच राहिलेलं नाही, पीक काढायची सुद्धा अडचण आहे। ज्यांनी समजा आता सोयाबीनचा आमच्याकडे परवा अजून पाऊस झाला, सोयाबीनच्या राशी काय जे उरलं सुरलं होतं सोयाबीन काढलं मजुरी देऊन, ते सुद्धा परवाच्या पावसानं वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं काही उरलेलं नाही। त्यामुळं ही मदत म्हणजे पुरेशी नाही आहे। अजूनही सरकारला विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी आज 50 रुपये हेक्टरी पंजाब प्रमाणे मदत दिली तर शेतकरी कुठेतरी तग धरू शकतो। दुसरीकडे असं देखील की जी जमीन पूर्णतः वाहून गेली आहे त्यांना देखील एक 3.5 लाखापर्यंतची मदत सरकारच्या वतीने केली जाते, ही मदत कशी बघताय? 3.5 लाख रुपये नरेगातून द्या म्हणून सांगितलं, मग ह्यात किती मनुष्य दिवस आहेत? हे किती दिवस 3.5 लाख रुपयातले कुशल किती आहे, अकुशल किती आहे हे सरकारनं सांगितलेलं नाही। त्यात जर अकुशलचा भाग जास्त असेल किती मनुष्य दिवस काम करावं लागणार? आणि सगळ्यात महत्वाचा विषय 3.5 लाख रुपये नरेगातून जाहीर केले असते तर जो शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्यानंतर तो गाळ आणायचा आहे। असं कुठलं धरण आहे की धरण कोरडं आहे तिथून आज गाळ काढून आणू शकतो आपण? सगळी धरणं भरलेली आहेत, सगळी नाली भरलेली आहेत, गाळ आणायचा कुठून? हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे। मात्र ज्या पद्धतीने खरं तर ही सगळी मदत होते
तुम्ही म्हणतायत की दिवाळीपूर्व ही मदत होईल की नाही हाचा प्रश्न आहे पंजाब सारखा. मात्र आता सरकारने ही मदत केलेली आहे, पण अद्यापही पंचनामे झालेत का? कारण की तुम्ही तिथले दिवसभर फिरतायत, तुम्ही वारंवार तुमचं व्हिडिओज पाहायला मिळतात, मात्र हे झालंय का पूर्ण ज्या पद्धतीने पंचनामे झाले ते? अजून पण सप्टेंबर महिन्यात जे नुकसान झालं, सगळ्यात जास्त सप्टेंबर महिन्यात नुकसान झालं, अजून पण ते पंचनामे पूर्ण झालं नाही. आणि ऑगस्ट पर्यंत जी मदत आली, ही 2200 कोटीची जी घोषणा केली होती, यात सगळ्यात महत्वाचा मला विषय सांगायचा आहे की मागच्या मंगळवारीच मंत्रिमंडळात मध्ये सांगितलं की केवायसीचे आम्ही आत ठेवणार नाही. आणि ज्यांना ऑगस्ट पर्यंतचे पैसे ज्या शेतकऱ्यांना आलेत, ज्यांनी केवायसी केली त्यांनाच मिळालेत, ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना पैसे पडलेले नाहीत. त्यांच्या दिसतंय पण केवायसी न केल्यामुळे पडले नाहीत. आणि आता जर शेतकरी केवायसी करायला गेले तर ती साईट बंद आहे. ते म्हणाले की सरसकट आता देऊ आता. पण केवायसीची आठ नाही म्हणता, मग ज्यांनी केवायसी केलं नाही त्यांच्या खात्यावर पैसे का पडले नाहीत ऑगस्ट पर्यंतचे, हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही त्यांना. आणि केवायसी करायला गेला शेतकरी तरी त्यांची साईट बंद आहे आता. त्यामुळे एक केवायसी मुळे आहे तो देखील एक फटका पडताना मिळतोय. त्यामुळे आता सरकारच्या वतीने आहे ती घोषणा केलेली आहे, मात्र ही मदत मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ अरविंदसह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.